सर्वांना नमस्कार. मी राजाराम पाटील. आज आपण दुपारपासून सांगितलं होतं की आज आपण कोळीवाड्याच्या प्रश्नावर फेसबुक लाईव्ह करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की लॉकडाऊन चालू आहे आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रवासाची साधनं असतील किंवा बरेचसे सार्वजनिक उपक्रम आहेत ते बंद आहेत. लोकांना एकत्र यायला बंधनं घातलेली आहेत. एखादी शासनाकडून चुकीची गोष्ट घडली तर त्यावर आंदोलन आपल्याला करता येत नाही. पोलिसांचे कायदे फार कडक आहेत. परंतु याच काळामध्ये ज्यासाठी आम्ही संघर्ष कोळीवाडे वाचवण्यासाठी जो संघर्ष उभा केलेला आहे आणि अनेक कोळीवाड्यांनी आपापले प्रस्ताव आणि पत्र ही शासनाला दिलेली आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत ज्याची चर्चा झालेली आहे की मुंबईतली कोळी, आगरी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी यांची जी गावठाणं आहेत ही गावठाणं मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांना जमीन मालकी हक्काने मिळावीत यासाठी अनेक लोकांनी इथे विचार मांडले आणि कोळी बांधवांनी सुद्धा बाकी काही अपेक्षा न करता आम्हालाही आमची जमीन मिळावी यासाठी हजारो अर्जविनंत्या केल्या. परंतु परिस्थिती अशी आहे की मागच्या आठवड्यामध्ये जुहू मोरा किंवा जुहू तारा कोळीवाडा इथलं चंद्रकांत मेहर यांच्या घरावर पालिकेने हातोडा चालवला की ज्याची घरपट्टी आहे ही 1942 पासूनची आहे, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची आहे. आणि आपल्याला माहीत आहे की 1 एप्रिल 57च्या अगोदर जो कोणी जमिनीच्या पोझिशनमध्ये असेल तो कुळ कायद्याने जमिनीचा मालक झालेला आहे. आणि असं असताना म्हणजे खास करून आगरी, कोळी, कराडी या बांधवांनी, ओबीसी बांधवांनी खोतीविरुद्ध जमीन हक्कांचा लढा चालवला आणि या देशाला एक मागासवर्गीयांना जमीन देणारा कायदा खोतीविरुद्ध बिल बाबासाहेबांनी आणला आणि तो आम्हाला जमिनींचा अधिकार प्राप्त झाला. हे माहीत असूनही ज्या मुंबईमध्ये मंत्रालय आहे, ज्या मुंबईमध्ये न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे, अशा ठिकाणीच हा अत्याचार चंद्रकांत मेहर यांच्या घरावर केला गेला. त्याविरोधात आपण संघटितपणे लढा देत आहोत. आणि याच पार्श्वभूमीवर माझं आज सकाळी बोलणं झालं आमच्या आगरी, कोळी, कराडी बांधवांपैकी आमचे आगरी, कोळी, कराडी, ईस्ट इंडियन, आदिवासी, भंडारी या बांधवांनी 400 वर्षापूर्वी अशाच प्रकारच्या या देशातल्या राज्यकर्त्यांच्या अन्यायाला सहन करता करता संघर्षाचा अतिरेक झाला आणि जगामधून आलेल्या ख्रिश्चन सत्ताधाऱ्यांबरोबर त्यांचे चांगले गुण आत्मसात करीत धर्मांतर केलं आणि ते ईस्ट इंडियन झाले, ख्रिश्चन झाले. असे बांधव आज आमच्या बरोबर आहेत. सांस्कृतिक अर्थाने त्यांनी आमची सागरी संस्कृती, कोळी संस्कृती सोडलेली नाही. अशापैकी या ईस्ट इंडियन भावांपैकी जे भाऊ अत्यंत शिकलेले आहेत, म्हणजे मच्छीमार बांधवांमध्ये सगळ्यात जास्त सुशिक्षित कोण असतील आज तर ईस्ट इंडियन आहेत. आणि याच्यापैकी ॲडव्होकेट पेमेंटा यांच्यासोबत मी चर्चा केली आणि चर्चेतून असं सिद्ध झालं की सायन कोळीवाडा हे जुनं गावठाण आहे. 1901 पासून नंतरच्या सगळ्या जनगणना झाल्या. ह्या जनगणनेमध्ये आणि सर्वेमध्ये तो कोळीवाडा आहे. त्यावेळच्या सरकारने सीमांकन केलेला कोळीवाडा आहे. तशा प्रकारचे पुरावे उपलब्ध आहेत. आणि तरीसुद्धा तिथे काही बिल्डर असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत की 3 ते 4 गुंठ्याच्या घरांना, अतिशय पक्के आणि सुंदर घरांना झोपड्या घोषित करणं, म्हणजे गलिच्छ वस्ती घोषित करणं असा प्रकार तिथे चालू होता. आणि काही लोकांना गैरसमज करून फसवून त्यांना तुमची घरं ही गलिच्छ आहेत असं लिहून घेऊन पैशाचं आमिष दाखवून तिथे एसआर योजना राबवण्याचा प्रयत्न झाला आणि या एसआर योजना राबवताना
त्याचवेळी हे आंदोलन सुरू झालं की कोळीवाड्यांना जमीन हक्क मिळाला पाहिजे, प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे आणि त्या प्रॉपर्टी कार्डानुसार स्वयंविकासाचा अधिकार त्यांना भेटला पाहिजे. कारण एसआरए प्रकल्पाच्या 380च्या किंवा 250च्या स्क्वेअर फीटच्या घरात इथला आगरी कोळी कराडी बांधव राहूच शकत नाही. हा विषय सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर एसआरएला कोळीवाड्यातून विरोध झाला आणि तरीसुद्धा मुंबई महापालिका कोर्टात जाते कोळीवाड्यांच्या विरोधात आणि सांगते की ह्या कोळीवाड्यातली जी जुनी घरं आहेत ही पाडण्याचे अधिकार महापालिकेला मिळाले पाहिजेत. अशा प्रकारची याचिका कोर्टात टाकते. ॲडव्होकेट पेमेंटा हे कोर्टामध्ये कोळीवाड्यांतर्फे लढायला निघालेले आहेत. खरं म्हणजे आगरी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी या 4 भावांपैकी हा ईस्ट इंडियन भाऊ आहे. हा भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे शिकून सवरून वकील होऊन आज एकनिष्ठेने आमच्याबरोबर आहे. म्हणजेच आजच्या चर्चेचा विषय हाच आहे की ज्या शिवसेनेकडे मुंबई महापालिका आहे त्या शिवसेनेने सांगितलं की आमचं जे हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वानुसार हे सगळे ओबीसी हिंदू आहेत आणि शिवसेनेची दुसरी गाजलेली भूमिका मराठी माणसांच्या हक्कासाठी. आता मला हे 2 प्रश्न पडले की मग हे आगरी, कोळी, कराडी, भंडारी हे मुंबईचे भूमिपुत्र असून हिंदू असून सुद्धा कोरोनामध्ये त्यांची घरं पाडण्यासाठी मुंबई महापालिका कोर्टात जाऊन सांगते की हा कोळीवाडा आम्हाला खाली करून द्या, ते पाडण्याचे आम्हाला अधिकार द्या असं न्यायालयाला सांगते. हा जो प्रश्न आहे आज फेसबुकवर पण मी मांडला होता. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आहेत आणि मुंबई महापालिकेचे खऱ्या अर्थाने ते प्रमुखसुद्धा आहेत, कारण शिवसेना या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. आणि असं असताना शिवसेनेची महानगरपालिका कोळीवाडे आणि गावठाणे तोडायला जाते. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ सरळ होतो की हे सगळं हिंदुत्व वगैरे सगळं खोटं आहे. बिल्डरांकडून पैसे मिळतात, बिल्डरांकडून पॅकेज मिळतं म्हणून आमचेच लोक हिंदू हिंदू करून हिंदूंनाच मारायला निघाले आहेत. आणि मराठी या शब्दाला सुद्धा काय अर्थ राहिला नाही. मुंबईचे मराठी बांधवांसाठी आम्ही लढायला उतरले आहोत. अशा प्रकारचं आंदोलन मधल्या काळात शिवसेनेने केलं. परंतु मग आगरी, कोळी, कराडी, ओबीसी हे मराठी नाहीत का किंवा हे हिंदू नाहीत का हा प्रश्न आहे. आणि म्हणून 400 वर्षापूर्वी आमच्या ईस्ट इंडियन बांधवांनी जे धर्मांतर केलं होतं ते धर्मांतर योग्य होतं असं म्हणायची वेळ आली. कारण आज याच ईस्ट इंडियन भावांपैकी ॲडव्होकेट पेमेंटा हे कोळीवाड्यांच्या गावठाणाच्या प्रश्नावर कोर्टामध्ये लढायला उभे राहिलेत. या देशातला कुठलाही वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जमीन हक्कासाठी इथे लढा उभा केला आणि ओबीसींना जमिनींचा मालकी अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, आरक्षणाचा अधिकार दिला. त्यानंतर ईस्ट इंडियन समाज बांधवांमधून एक प्रख्यात वकील ॲडव्होकेट पेमेंटा या आंदोलनात उतरलेले आहेत. विमानतळाच्या आंदोलनात आपल्याला माहीत आहे हा माझा थेट सवाल आहे. आणि जे स्वतःला मराठी म्हणतात, आम्ही मराठीचा अभिमान बाळगणार, आम्ही मराठी माणसं आहोत. मग मराठी माणसं म्हणून मुंबईत कोण आहेत? ब्राह्मण, मराठे हे उच्चवर्णीय फक्त मराठी बांधव आहेत का? मुंबईचे भूमिपुत्र मराठी नाहीत असा प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नाची चर्चा समाजात व्हावी. आज चॅनलवर हा प्रश्न मांडला जात नाही. चंद्रकांत मेहर या कोळी समाजाचे फार मोठे इतिहासकार आहेत, साहित्यिक आहेत. त्यांचंच घर जेव्हा तोडायला काढलं तेव्हा खरं म्हणजे इथल्या सगळ्या मराठी बांधवांना, सारस्वतांना आणि विद्वानांना हा प्रश्न पडायला होता. अशा प्रकारच्या कोळी समाजातल्या अत्यंत महान लेखकाचं, विचारवंतांचं घर कुठल्या अर्थाने महानगरपालिका पाडायला निघाली? त्याला काय त्यांची इच्छा काय आहे? आणि सायन कोळीवाडासुद्धा त्यांनी अशाच प्रकारे पाडायची न्यायालयाकडे ऑर्डर मागणं हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. म्हणून मुंबईतल्या राजकारणामध्ये आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन भावांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे की मुंबई महापालिका ही जरी शिवसेनेची असली तरी ती मराठी माणसाची पण नाही आहे आणि हिंदुत्ववाली पण नाही आहे. आणि म्हणून हा प्रश्न, या प्रश्नावर चर्चा व्हावी, आपल्याशी बोलावं म्हणून मी इथे आलो. याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे, याच्या अगोदर हे आपल्या आगरी, कोळी, भंडारी बांधव हे ओबीसीमध्ये मोडतात आणि ओबीसी आरक्षणाची सुद्धा तीच अवस्था आहे जी आज कोळीवाड्यातल्या घरांची आहे. आमचेच लोक आमची घरं पाडायला निघालीत.
आणि आमचंच महाराष्ट्राचं सरकार, हे सगळे आमदार विधानसभेतले, विधान परिषदेमधले, ओबीसींच्या आरक्षणात उच्चवर्णीय मराठ्यांना आरक्षण द्यावं म्हणून पत्र लिहायला लागले, ठराव घ्यायला लागले. या ज्या देशातल्या घटना आहेत या अत्यंत भयंकर आहेत आणि म्हणूनच हा विषय आपण चर्चेला आणला. या विषयाची चर्चा करत असताना मी या घटनेचा निषेध करतो. माननीय उद्धव ठाकरे यांना सांगू इच्छितो, याच्या पुढे कुठल्याही कोळीवाड्यातल्या घराला किंवा जमिनीला नोटीस आली तर आम्हाला सुद्धा तुम्ही जे सांगता शिवसेनेची पद्धत, शिवसेनेची अशी कुठलीच पद्धत नव्हती. मुंबईच्या भंडाऱ्यांनी, मुंबईच्या आग्र्यांनी, मुंबईच्या कोळ्यांनी, मुंबईच्या ईस्ट इंडियन बांधवांनी आणि आदिवासींनीच शिवसेनेला पद्धत दिली. कारण मुंबईमध्ये लढाऊ ज्या जमाती आहेत, लढाऊ जे समाज आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्हीच आहोत. आणि म्हणून शिवसेनेच्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपण सगळं काही विकायला काढलं असेल पण कोळीवाड्यातल्या मातीला आम्ही विकू देणार नाही, गाठ आमच्याशी आहे. मागच्या 2000 वर्षाच्या काळात सम्राट अशोकापासून आलेल्या विदेशी शासकांच्या विरुद्ध आम्ही लढलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रज आणि पोर्तुगीजांशी लढलो, मोगलांशी लढलो आणि कोळीवाडे आम्ही जिवंत ठेवले. आजही ते दिमाखात आहेत. त्या कोळीवाड्यांची लाज जर शिवसेनेला वाटत असेल तर या मुंबईमध्ये ज्याची पाळंमुळं कोळीवाड्यांमध्ये, गावठाणांमध्ये बसलेली आहेत, अनेक शाखा प्रमुख, अनेक विभाग प्रमुख या आमच्या आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांनी दिले, त्यांची आठवण माननीय उद्धवजींना यावी म्हणून हा आज फेसबुक लाईव्ह मला करायला लागतोय. हे सांगत असताना सगळा दोष मी या बिल्डर लॉबीला किंवा शिवसेनेला देणार नाही. याचं कारण असं की आज जो सगळ्यांच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे, म्हणजे मुंबई पूर्ण विकलेली आहे, महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी विकलेली आहे. आणि महाराष्ट्राचे मूळचे राज्यकर्ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण, मराठा या लोकांनी या मुंबईच्या जमिनी विकल्या आणि राहिलेल्या जमिनी आहेत त्या आता कोळीवाड्यात आहेत आणि त्यासुद्धा त्यांनी विकायला काढलेल्या आहेत. आणि या विकायला काढलेल्या जमिनी आहेत आपले जे कधीच मित्र नव्हते, मग ते हिंदुत्वात असतील किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या कुठल्याही पक्षातले असतील, या सगळ्या पक्षांनी मनुस्मृतीचा निकष आहे तो तंतोतंत पाळलेला आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे कधीच ओबीसींचे मित्र नव्हते, ते कधीच भाऊ नव्हते. त्यांनी आम्हाला जमिनी, पाणी, शिक्षण, आरक्षण, सामाजिक अधिकार, धार्मिक अधिकार, आर्थिक अधिकार सतत नाकारलेले आहेत. आणि ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज या सर्व महान नेत्यांनी सांगून सुद्धा आम्ही त्यांचा कधी विचार केला नाही आणि ह्या हिंदुत्वाने वेडे झालो आणि त्याचे परिणाम आज कोळीवाडे भोगताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून जमिनींचे अधिकार, जमिनींचे आंदोलन समजावत असताना ओबीसींचं आंदोलन सुद्धा मी समजवण्याचा प्रयत्न या आपल्या कोळीवाड्यांमध्ये केला. आणि मागच्या काळात प्रत्येक कोळीवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या प्रतिमा लावण्याचा कार्यक्रम आपण केला. आणि हा त्यासाठीच केला की आपले खरे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या जोडीने पहिला जमिनींचा अधिकार आम्हाला दिला आणि हाच जमिनींचा अधिकार काढून घेण्याचं काम मुंबई महापालिका करते. आपल्याला माहीत आहे, आपण आपल्या जेव्हा प्राथमिक शाळेत होतो किंवा आज सुद्धा प्राथमिक शिक्षणामध्ये महानगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था यांचं काम असतं गटारं साफ करणं, शहराची स्वच्छता करणं, प्राथमिक शिक्षण देणं, रस्त्यावरची दिवे लावणं, हे काम असतं. जमीन कुणाची हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला नसतो, तो जिल्हाधिकाऱ्यांना असतो. परंतु आपल्याला नसलेले अधिकार घेऊन महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका कोळीवाडे तोडायला निघालेली आहे. याच्या पाठीमागं प्रेरणा ही बिल्डरांची आहे आणि बिल्डरांसाठी जर ही महानगरपालिका काम करत असेल तर पुढल्या निवडणुकीमध्ये इथल्या गावठाणांना विचार करावा लागेल. अशा प्रकारचं आपलीच ज्या महापालिकेला जागा, ज्या मुंबई शहराला जागा कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आगरी, आदिवासींनी दिली, त्यांचीच गावठाणं तोडणारी ही महापालिका नुसती स्वार्थी नाही आहे तर आत्मघातकी आहे. कारण ज्या फांदीवर ही महापालिका बसलेली आहे ओबीसींच्या, तीच फांदी जर तोडत असेल तर मुंबई महापालिका असेल किंवा शिवसेना पक्ष असेल यांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे, हे निश्चित आहे. आणि म्हणून
याच काळामध्ये आपली घरं तुटत असताना ओबीसींच्या आरक्षणावर सुद्धा घाला घातला जात आहे. ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी आम्ही घटना बदलू अशा प्रकारची मगरुरी इथले क्षत्रिय समाजाचे लोक करत आहेत. आणि म्हणून हे जे 400 वर्षापूर्वी जे धर्मांतर झालं होतं आगरी कोळी भंडारी सागरपुत्रांचं, जे आमचे भाऊ ईस्ट इंडियन झाले होते, त्यांची आठवण पुन्हा एकदा आम्हाला आत्ता यायला लागली की या आमच्यावर अन्याय करणारे लोक हे परकीय लोक नव्हते, तर या देशातले उच्चवर्णीय होते. ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आणि म्हणून हा जो भोळेपणा आहे, हा बावळटपणा म्हणेन मी, हा आमच्या आगरी कोळी समाजाने समजून घेतला पाहिजे. ज्या चुका आम्ही नेहमी करत आलो त्या चुका आता पुन्हा करू नये हे सांगण्यासाठी हे फेसबुक लाईव्ह मला करावं लागतं. आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोती विरोधी आंदोलन केलं. ते आंदोलनच इथल्या उच्चवर्णीयांच्या विरोधात होतं, ब्राह्मण मराठा खोतांविरुद्ध होतं. आणि ती गोष्ट मी अनेक वेळा सांगून सुद्धा आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही. आणि आज कोळीवाडे खायला जे लोक निघालेले आहेत ते लोक हेच लोक आहेत, दुसरे तिसरे कुणी लोक नाही आहेत. म्हणून कोळीवाडा गावठाण विस्तार हा जो हे जे आंदोलन आपण सुरू केलं, त्या आंदोलनामध्ये ज्या गोष्टी मी सांगत होतो त्या गोष्टींना विरोध करणारे कोळीवाड्यातलेच काही नेते पुढे आले की जे बिल्डरांसाठी काम करत होते. आणि त्या गोष्टी मी पुन्हा पुन्हा आज सांगतोय की 2000 वर्षापासून आगरी कोळी कराडी ईस्ट इंडियन बांधवांची वस्ती इथे आहे. पूर्वीच्या कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी, म्हणजे इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, फ्रेंच असतील, मोगल असतील, यांनी कधीही इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या गावठाणांना हात लावला नाही किंवा त्यांना अनधिकृत घोषित केलं नाही. कारण त्यांना माहीत होतं की समुद्रमार्गे येत असताना, मुंबईशी व्यवहार करत असताना समुद्रावरच्या लोकांची पहिली मदत ही इथलेच बांधव करू शकतात. मग ती युद्धाला अन्नधान्य पुरवठा असेल, संकटकाळची मदत असेल, हे आगरी कोळी कराडी भंडारी बांधवांशिवाय, ईस्ट इंडियन बांधवांशिवाय कोणी करू शकत नाही, त्यांना माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी मैत्रीचा हात कायम या इथल्या स्थानिक भूमिपुत्रांपुढे केला. अगदी मुस्लिम बांधवांनी सुद्धा मैत्रीचं सहकार्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात मुस्लिम बांधव आणि आगरी कोळी कराडी आरमार सैनिक एकत्र लढलेले आहेत. आणि ही जी मैत्री आहे, ही मैत्री इथे दिसते. परंतु हिंदुत्व म्हणून ज्या गोष्टी आम्ही केल्या त्या हिंदुत्वामध्ये मात्र असं घडलं नाही. हिंदूतल्या उच्चवर्णीय लोकांनी कधी मराठी माणूस म्हणून आगरी कोळ्यांना अस्पृश्य ठरवलं, कधी हिंदू म्हणून अस्पृश्य ठरवलं, आणि कोळीवाड्यांना गलिच्छ वस्त्या संबोधून असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे SRA मध्ये, न्यायालयामध्ये, की कोळीवाडे हे घाणेरडे आहेत, गलिच्छ आहेत. आणि म्हणून मधल्या काळात ज्या वरळीतून आंदोलन आम्ही केलं त्यामध्ये आशिष शेलारानं सांगितलं की कोळीवाडे गलिच्छ कसे. जे मुंबईचे आद्य नागरिक आहेत, ज्यांनी सभ्यता आणि शिष्टाचार या शहराला शिकवलं, आणि त्यातला सगळ्यात मोठी सभ्यता आहे की लग्नामध्ये हुंडा न घेणं, स्त्रियांशी सन्मानाने व्यवहार करणं, किंबहुना संपूर्ण आर्थिक व्यवहार महिलांच्या हाती देणारा हा सागरपुत्र समाज या भारतातला सगळ्यात सुसंस्कृत समाज आहे. कारण तुम्ही हाथरसची घटना पाहिली असेल, तुम्ही महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या, बीड जिल्ह्यातल्या स्त्रीभ्रूण हत्यांच्या घटना पाहिल्या असतील, महिला अत्याचारांच्या घटना पाहिल्या असतील. पण कोळीवाड्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये महिला जेवढी सुरक्षित आहेत एवढे कुठेही महिला सुरक्षित दिसत नाहीत. आणि ही सगळी संस्कृती या कोळीवाड्यात असताना आज बिल्डरांना काही खायला नाही म्हणून बिल्डरांना मुंबई महापालिकेने हे कोळीवाडे विकायला काढलेले आहेत. हे विकायला काढलेले याचा अर्थ दुसरा असा आहे की कोळीवाड्यातले काही नेते या शिवसेना पक्षाच्या बिल्डरांना विकले गेलेले आहेत. आणि म्हणून आमचे पुरावे 2000 वर्षापासून सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे असले. सम्राट अशोकाच्या आरमारात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात तेव्हा पण आम्ही प्रमुख मावळे होतो, लढाऊ सैनिक होतो, आजही आहोत. हे सगळे इतिहासात असून सुद्धा प्रत्यक्षात मात्र जो व्यवहार महाराष्ट्र शासनाचा कोळीवाड्याशी चालू आहे तो परक्या शत्रूंनी नाही केला अशा प्रकारचा व्यवहार चालू आहे. आणि हा व्यवहार पाहिल्यानंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला माहित आहे की जमिनींचं पहिलं आंदोलन ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं
त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की या ओबीसी, आगरी, कोळी, कराडी, भंडारी बांधवांना जमीन कसता येते, घरं बांधता येतात, गावं वसवता येतात, परंतु शिक्षण नसल्यामुळे, शिक्षणाचा अधिकार नसल्यामुळे किंवा राजकीय सत्ता आपल्या हाती नसल्यामुळे, जे लँड रेकॉर्ड्स असायचे ते रेकॉर्ड्स करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नसल्यामुळे इथले शिकलेले उच्चवर्णीय समाज आपल्या नावावर ती गावं, ती गावठाणं करत होते. आणि म्हणूनच आपल्याला माहीत आहे की सगळ्या जमिनी, हजारो गावं खोत ब्राह्मण, मराठा यांच्या नावावर झाली. आणि जमिनीमध्ये कष्ट करणं, घरामध्ये राहणं, घरं बांधणं हे फक्त काम या ओबीसी जातींकडे आलं. आणि म्हणून आज जी आरक्षणाची चर्चा चालू आहे त्या आरक्षणाच्या चर्चेमध्ये ओबीसींना सामाजिक मागासवर्गीय म्हणून आरक्षण भेटले, ते आरक्षण सुद्धा काढायचा जो प्रयत्न होतोय, त्या सगळ्या प्रयत्नामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन आम्ही कधीही विसरायला नको. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांना गावागावात जाऊन प्रबोधित केलं. रायगड जिल्ह्यामध्ये, अलिबागमध्ये प्रत्येक घरात बाबासाहेब गेले आणि त्यांनी मनातली गुलामी फेकून द्यायला सांगितली. आज जी गुलामी आमच्याकडे आहे, आमचे बरेचसे लोक शिवसैनिक म्हणून हाताला शिवबंधन वगैरे बांधतात, कधी भाजपचं असेल कधी शिवसेनेचं असेल. हिंदुत्व दोघांचं सारखंच आहे. ते ओबीसींचा जीव घेणारं हिंदुत्व आहे. ते काय आपल्यावर उपकार करणारं हिंदुत्व नाही. ओबीसींचं घरं पाडणारं हिंदुत्व आहे. एक दगड आहे तर दुसरा वीट आहे, पण डोकं दोघांनी फुटतंय. आणि म्हणून या हिंदुत्वाने बाबासाहेबांच्या काळात सुद्धा आम्हाला जमिनी, पाणी, जंगलं नाकारली होती. आणि आज 2020मध्ये शिवसेना तेच करत आहे, बीजेपी तेच करत आहे. बीजेपीने कमीत कमी विषय काढला सीमांकनाचा, त्याचे नकाशे साक्षांकित करून दिले नाही, शासकीय शिक्का मारला नाही, अर्धवट काम केलं. आणि आज सीमांकनाच्या काळामध्ये चांगल्या वातावरणात वाचलेली घरं तोडायचं काम शिवसेना करत आहे. ज्या काळात बाबासाहेबांनी आंदोलन उभं केलं त्या काळात त्यांच्या लक्षात आलं की जमिनींचे लेखी पुरावे या ओबीसी शेतकऱ्यांकडे असण्याचा प्रश्नच नाही, कारण पेशवाईच्या काळात लेखणी ही ब्राह्मणांकडे होती. स्वातंत्र्यानंतर काही प्रमाणात ब्राह्मणांच्या नंतर मराठा जिल्हाधिकारी आले, दोघे पण लुटारू, दोघांनी पण कधी अधिकार इथल्या ओबीसीना दिला नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन उभं केलं त्यांनी सांगितलं, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. आम्ही जमीन कसतो म्हणून ती जमीन आमची. आणि म्हणून कोळीवाड्यांच्या बाबतीत आपण अशी भूमिका मांडली की 2017मध्ये 2016मध्ये या कोळीवाड्यांना SRA घोषित केलं. इंग्रजांच्या काळात, पोर्तुगीजांच्या काळात सगळे पुरावे कोळीवाड्यांच्या बाजूने असताना, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी ते वाचलेले असताना, राज्य शासनाने वाचले होते, भूमी अभिलेखला ते नकाशे गावांचे माहीत होते, तरी सुद्धा यांनी सांगितलं की नाही, झोपडपट्ट्यांप्रमाणे कोळीवाडे सुद्धा गलिच्छ वस्त्या आहेत म्हणून ते आम्ही बिल्डरांना देणार आणि शहरं सुधारण्याच्या नावाखाली जमिनी लुटणार. याविरुद्ध बोलायला कोणची हिंमत नव्हती, कारण अनेक आमच्या कार्यकर्ते आहेत, पक्षात आहेत, त्यांना आमदारकी मिळेल, खासदारकी मिळेल, नगरसेवकपद मिळेल, आम्हाला नेतृत्व मिळेल, आम्हाला सरदारकी मिळेल म्हणून गावाला मारायला निघालेली आमची मंडळी, ओबीसी मंडळी आता तरी शहाणी होतील अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलेच आंदोलन, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. आमच्याकडे कदाचित एखादा पुरावा नसेल, पण जमिनीचं पोझिशन आमच्याकडे आहे आणि गाव म्हणून आम्ही संघटित आहोत. आणि सगळं गाव जर या जिल्हा प्रशासनाला, भूमी अभिलेखकडे गेलं तर निश्चितपणे हे जमिनीचे अधिकार आम्हाला मिळू शकतात. अशा प्रकारचं आंदोलन कोळीवाड्यामध्ये मी सुरू केलं. आणि प्रत्येक गावाची गाव कमिटी करून आपले प्रस्ताव प्रत्येक गावानं जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, भूमी अभिलेख विभागाला द्यावेत. पद्धतीने काम सुरू झालं. पण 200 कोळीवाडे सगळ्यांना एकत्र करणं एवढं सोपं नव्हतं, म्हणून आम्ही अत्यंत वेगाने सभा घेत होतो. आणि सभा घेत असताना आमच्यातल्या अनेक नेत्यांना काही शिवसेनेच्या लोकांनी विकत घेतलं, काहींना बिल्डरांनी विकत घेतलं आणि त्यांनी हे काम, सीमांकनाचं काम किंवा गावातलं जे प्रबोधन चालू होतं ते बंद पाडलं. आणि म्हणून सगळ्यात जास्त नुकसान केलेलं आहे हे कोळीवाडा गावठांमधल्या विकले गेलेल्या कार्यकर्त्यांनी. कारण प्रबोधनाच्या सभा अशाच चालू असत्या
तर प्रत्येक गावात ह्या गाव कमिट्या झाल्या असत्या आणि गाव कमिट्यांचे ठराव शासनापर्यंत जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत शासनाने प्रत्येक कोळीवाड्याला SRA घोषित केलेला आहे. ते जे दुःख आहे किंवा तो आक्षेप आहे तो दूर सारला जाऊ शकत नाही. आणि म्हणून सगळा दोष हा सरकारचा नाही, तर जमीन हक्कामध्ये काम करणाऱ्या सगळ्या वकिलांना, सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत आहे, जमीन कसणाऱ्या घरात राहणाऱ्या लोकांनी आपल्या घराखालची जागा, गावातली जागा, कोळीवाड्यांच्या मोकळ्या जागा, मासे सुकवण्याच्या जागा, बोटी लावण्याच्या जागा हे स्वतः नकाशे करून, स्वतः खर्च करून मान्य जिल्हाधिकारी आणि भूमी अभिलेख यांना हे प्रस्ताव द्यायचे असतात. आणि या प्रस्तावांना विरोध राजकीय पक्षांनी केला, कारण या राजकीय पक्षांना कोळीवाड्यांचे लचके तोडायचे होते. जुहू मोरा कोळीवाडा आम्ही मोजला तो 143 एकर निघाला. एक कोळीवाडा जर 143 एकर, जेव्हा तिथली कमिटी मोजते तेव्हा 143 एकर निघतो आणि सरकार जेव्हा मोजते तेव्हा ते 2 ते 2.5 एकर निघतो. म्हणजेच सरकारी यंत्रणा, सरकारचा जो भूमी अभिलेख विभाग आहे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय आहे ते असं समजतात की कोळीवाड्यातली जेवढी वस्ती आहे तेवढीच त्यांची जागा. पण कोळीवाडा ही काही झोपडपट्टी नाही आहे, तर कोळीवाडा हे आर्थिक केंद्र आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात 70 ते 80 फुटाची, 25 फूट रुंद आणि 80 फूट लांब असलेली बोट ती समुद्रामध्ये घेऊन जाणारे जे कोळी बांधव आहेत त्यांच्या 100-100, 200-200 बोटी आहेत. त्या बोटी लावायलाच जागा काही एकर लागते. आणि त्यातली जी जाळी आहे ते 100-100, 200-200 मीटर लांब जाळी आहे. ती जाळी सुकवायची त्याला सुद्धा तेवढीच मोठी जागा लागते. मासे सुकवायला त्यापेक्षा मोठी जागा लागते. आणि मासे सुकवायची जागा अविभाज्य भाग आहे. पुढे ते जाते मध्ये रेंज, अविभाज्य भाग आहे. आणि ही गोष्ट कोळी बांधवांना सांगता येत नाही. आणि मग सरकारी अधिकारी येऊन त्यांना मूर्ख बनवतात. ते सांगतात की घर तेवढं तुमचं आहे, बाकी सगळी जागा शासनाची आहे. मी मगाशी पण सांगितलं की इथे अनेक परक्या सत्ता आम्ही पाहिल्या, इंग्रज, पोर्तुगीज, मोगल सगळ्यांना पाहिलं. परंतु सगळ्यात नीचपणे कोणी वागत असेल तर महाराष्ट्र शासन आणि मुंबई महापालिका. एवढे चोर आणि फसवे लोक या कोळीवाड्यामध्ये घुसलेले आहेत की त्यांच्या तोंडात असलेलं हिंदुत्व असेल किंवा मराठी पण असेल हे सगळं फाटका आहे. आणि म्हणून त्याचा मी निषेध करतो की तुम्हाला साधी माणुसकी समजत नाही की ज्या मुंबईला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा या शहराला ज्या लोकांनी मुंबईच्या भूमिपुत्रांनी दिल्या, अत्यंत मोठ्या मनानं सगळ्या शहराला स्वीकारलं, ज्यांची आजही खासियत आहे कोळीवाड्यांची की रात्री 2 वाजता 3 वाजता महिला जरी फिरत असेल तरी तिच्या सुरक्षेची जबाबदारी कोळीवाड्याने घेतलेली आहे. जे तुमची दिल्ली देशाची राजधानी घेऊ शकत नाही. चालत्या बसमध्ये महिलांवर तिथे अत्याचार होतो, हाथरसमध्ये अत्याचार होतो. भारतातलं कुठलंही शहर अशा प्रकारची महिलांची जबाबदारी, महिलांच्या सुरक्षेची घेत नाहीत. ती कोळीवाडे आणि गावठाणे घेतात, ईस्ट इंडियन पाडे घेतात, आदिवासी पाडे घेतात. ज्यांनी जंगलं जपली, ज्यांनी मॅनग्रोव्ह जपले, ज्यांनी देशाची सभ्यता जपली, त्या लोकांना कधी मराठी भाषेचा अभिमान दाखवून, मराठी माणसाचा अभिमान दाखवून, कधी हिंदुत्वाचा अभिमान दाखवून शेवटी तुम्ही घरं तोडायला काढली. ही जी पद्धत आहे यामध्ये कोळीवाड्यामध्ये मागच्या काळामध्ये मी जी अनुभवली गोष्ट त्यामध्ये कोळीवाड्यांचं बरंचसं नेतृत्व हे बिल्डरांना विकलं गेलेलं आहे. आणि म्हणून ओबीसींच्या आरक्षणाची लढाई यामध्ये सुद्धा ओबीसींचे काही नेते मराठा क्रांती मोर्चाने खरेदी केलेले आहेत, फोडलेले आहेत. आणि ते सांगायला लागलेत की ओबीसीमध्ये आम्ही मराठा आरक्षण द्यायला तयार आहोत. असे पण काही नेते आरक्षणाच्या लढाईत दिसतात. तसेच कोळीवाडा गावठाण हक्काच्या लढाईमध्ये काही नेत्यांना फोडलं गेलेलं आहे. काही आर्किटेक्ट आहेत मुंबईमध्ये, ते स्वयंसेवी संस्था NGO म्हणून कोळीवाड्यामध्ये येतात, कोळीवाड्याची पूर्ण माहिती घेतात आणि सांगताना असं सांगतात की आम्ही कोळीवाड्यांचं डिझाईन करणार आहोत, दारं कशी असावीत, खिडक्या कशा असाव्यात, घराची उंची कशी असावी ते आर्किटेक्ट सांगायला आलेत. या आर्किटेक्टच्या 7 पिढ्यांच्या खानदानामध्ये जेवढी अक्कल नसेल तेवढी अक्कल या सागरपुत्र, आरमारी, कराडी, कोळी, भंडारी बांधवांना आहे. कारण तुमचं घर, तुमच्या इमारती पावसाळ्यामध्ये पडतात, हजारो माणसं माती खाली गाडली जातात. तुम्ही डिझाईन केलेली, तुमच्या आर्किटेक्टने डिझाईन केलेली.
परंतु लाकडाची बनवलेली होडी हजारो किलोमीटर समुद्रात जाते आणि जिवंतपणे त्या लाटांच्या माऱ्यात समुद्रकिनाऱ्यापर्यंत येते. अशा प्रकारचे आर्किटेक्ट कोळीवाड्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे जे आर्किटेक्ट आज कोळीवाड्यामध्ये कोळ्यांना फसवायला उतरलेले आहेत, मी त्यांची आडनावं सांगतो. एक वाघ आहे, आडनावाने वाघ आहे, पण भूमिका कोल्ह्याची आहे. एक जोशी आहे आणि एक पाटील आहे. हे जे आर्किटेक्ट इथे उतरलेले आहेत ते आर्किटेक्ट, त्यांना मी समोरासमोर विचारलंय की आपल्याला घरं डिझाईन करण्याची भाषा तुम्ही कोळीवाड्यांना सांगता, पण घराच्या खालची जमीन कशी मिळेल हे तुम्ही सांगत नाही. असा प्रश्न विचारला की सांगतात की कोळीवाड्यांना जमिनीचा मालकी अधिकार, घरांच्या खालची जमीन मिळणारच नाही. मुंबईतल्या तहसीलदार, तलाठी, जिल्हाधिकारी कार्यालयात असे अधिकारी बसलेत, ते बिल्डरांचेच जवळजवळ नोकर आहेत, ते पण सांगतात की जमीन हक्क तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ओबीसी, एससी, एसटी या सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगेन की असे जे प्रशासक आमच्या इथे प्रशासकीय कार्यालयात बसलेत आणि ते सांगतात की या देशातल्या जमिनींचा अधिकार ओबीसी, एससी, एसटीला मिळणार नाही, हे जे अघोषित युद्धच आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचा घर, हा जो मंत्र आहे या प्रत्येक गावात सांगायची आपल्याला वेळ आली. शिवसेनेसारखे पक्ष हे त्यांचे सगळ्यात मोठे मतदार आणि कार्यकर्ते असलेल्या सागरपुत्रांना साधी हक्काची जमीन देत नसतील तर तुमचं सरकार म्हणजे काय? आणि म्हणून प्रत्येक गावानं, प्रत्येक कोळीवाड्यानं, गावठाणानं, म्हणजे साधारणपणे मुंबईमध्ये 200 गावठाणं आपली आहेत, ठाण्यामध्ये ती खूप मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणजे ती हजारोंच्या संख्येने असतील. नवी मुंबईत 95 गाव आहेत. रायगड जिल्ह्यात सुद्धा 850 ते 900 ग्रामपंचायती आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत 3 ते 4 गाव आहेत. या सगळी गावठाणं महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी विकायला काढलेली आहेत. शिवसेनेची जी महानगरपालिका आज मुंबईत सांगते की ही जुनी गावठाणं, आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासींची गावठाणं आहेत, पाड्या आहेत, ही जर त्यांना गलिच्छ वाटत असतील तर महाराष्ट्रातली सगळी गावठाणं, महाराष्ट्रातली सगळी गावं हे शिवसेनेचे अध्यक्ष असलेले उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने गलिच्छ वस्त्या आहेत आणि ते लवकरच बिल्डरला द्यायची तयारी करतील. कदाचित शिवसेनेवर माझ्या इतकी कठोर टीका आतापर्यंत कोणी केली नसेल, परंतु जे वास्तव आहे ते वास्तव आहे, ते बदलत नाही. आणि म्हणून आज सायन कोळीवाड्याला तोडायला मुंबई महानगरपालिका निघालेली, म्हणजे शिवसेना निघालेली आहे. तारा कोळीवाड्याला तोडायला जी महानगरपालिका निघालेली आहे, त्यांना माझी विनंती आहे की आपण अशा प्रकारचं अघोरी कार्य करू नये आणि करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेऊ नये. अशा प्रकारचं दुष्कर्म मोगलांनी सुद्धा आमच्याशी केलं नाही, इंग्रजांनी नाही केलं, पोर्तुगीजांनी नाही केलं, फ्रेंचांनी नाही केलं. मग तुम्ही हिंदुत्ववादी असून सुद्धा अशा प्रकारचं तुमचं हिंदुत्व असेल तर आमच्या ईस्ट इंडियन भावांनी 400 वर्षापूर्वी लाथ मारली होती या हिंदुत्वाला, ते सत्य होतं. कारण आपली घरं, आपली गावठाणं, आपले प्राण, आपली व्रत जेव्हा धोक्यात येते आणि ती आपल्याला वाचवता येत नाही, तेव्हा माणूस धर्म जो असतो किंवा माणुसकी धर्म असतो तो धोक्यात आलेला आहे. आणि आपल्याला माहीत आहे निसर्गामध्ये जे धर्म, जी धर्मांची देवळं किंवा विचार जे काही संप्रदायाने उभे केले त्यापेक्षा सगळ्यात मोठा धर्म आहे की आपला जीव वाचवणं, आपलं जीवित वाचवणं, आपल्या कुटुंबाला वाचवणं, आपल्या गावाला वाचवणं. आणि म्हणून कोळीवाड्यामध्ये ज्यावेळी भाजपचं सरकार चालू आहे, मध्येच पॉज आलेला आहे. हा विषय आत्ता दोन्ही बाजूंनी धोकादायक झालेला आहे की कोळीवाड्यातल्या ज्या प्रबोधन सभा आहेत त्या बंद पाडण्याचं काम आमच्याच लोकांनी केलं, त्यांचासुद्धा मी निषेध करतो. आणि आगरी, कोळी, कराडी, ईस्ट इंडियन बांधवांना विनंती करतो की प्रत्येक गावात उद्यापासून आपण सभा लावल्या पाहिजे. कोळीवाड्याचं सीमांकन हे सरकार करू शकत नाही, महानगरपालिका तर नाहीच, किंवा भूमी अभिलेखसुद्धा करू शकत नाही, कारण या सगळ्या अधिकाऱ्यांना बिल्डर लॉबीनी खरेदी केलेलं आहे. महाराष्ट्राचं शासनसुद्धा बिल्डरांच्या हातात गेलेलं आहे. मी अत्यंत जबाबदारीने बोलतो. त्याच्यामुळे आपली गावठाणं, आपल्या जमिनी आपण मोजल्या पाहिजेत. आणि हा विषय कोळीवाड्यात सांगत असताना काडीची अक्कल नसलेले आमचे काही लोक असे सांगत होते
की आपली जमीन सरकारने मोजली पाहिजे, आम्ही का मोजायची. तर त्यांना मला हे सांगणं आहे की सरकार हे जेव्हा आमचं शत्रू म्हणून उभं राहतं तेव्हा तुमची गावठाणं ते प्रामाणिकपणे मोजूच शकत नाही. आणि हा अनुभव जुहू तारा कोळीवाड्यामध्ये आलेला आहे, सायन कोळीवाड्यामध्ये आलेला आहे. आणि अजूनही आपल्याला पटत नसेल तर तुम्ही दोन्ही कोळीवाड्यांना भेट देऊ शकता. ॲडव्होकेट पेमेंटांना तो सुद्धा तुम्ही भेटू शकता की ते सांगतील होय मुंबई महानगरपालिकेमध्ये पालिकेने कोर्टामध्ये याचिका दाखल केली की सायन कोळीवाडा तोडायची आम्हाला परवानगी द्या. याच्यापेक्षा दुसरी गंभीर घटना आपल्याकडे दुसरी कुठली नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माझं सांगणं आहे की आपण जमीन अधिकाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत निष्क्रिय आहोत किंवा आपण जागे नाहीत. आणि म्हणून त्यांना धार्मिक भाषेत, भाजपच्या भाषेत मी सांगतो की रामाचं एक वचन आहे रामायणामध्ये. राम म्हणतो की जननी जन्मभूमीशी स्वर्गादपी गरीयशी. आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, ते रामाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी श्रीलंकेचं राज्यसुद्धा रामायणाच्या कथेमध्ये नाकारलेलं आहे. आणि हेच लोक म्हणजे भाजपवाले असतील, शिवसेनावाले असतील, रामाच्या नावाचं हिंदुत्व करतात, सांगतात. आणि आज कोळीवाड्यांना त्यांची जन्मभूमी, त्यांची मायभूमी हवी आहे, ती द्यायला तयार नाहीत, ती ते बिल्डरांना विकतायत. आणि म्हणून मातृभूमीचा हा जो विचार आहे, मातृभूमीला आई म्हणण्याचा विचार आहे, हा प्रत्येकाला, प्रत्येक भारतातल्या नागरिकांना आहे. आणि म्हणून जमिनींचा अधिकार देणारे या देशामध्ये उच्चवर्णीय राज्यकर्ते आहेत, ते कधीच नव्हते. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी 85% मागासवर्गाला कधीच जमीन दिल्या नाहीत. आणि ते जमीन देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने झालं. आणि म्हणूनच या कोळीवाड्यातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचा. इथे आपली जी घरं आहेत ती सरकारी जमिनीवर असतील किंवा खाजगी जमिनीवर असतील, आपल्याला जगण्याचा, आपलं घराचा, आपल्याला व्यवसायाचा अधिकार भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार म्हणून दिलेला आहे. तो कोणी विरावून घेऊ शकत नाही. परंतु तुम्ही जर या मुंबई महापालिका असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल याच्यावर विसंबून राहिला तर निश्चितपणे जी कोळीवाड्यांवर आज वेळ आली ती काय मिळणार. आणि ह्या अंधश्रद्धेतून आपण बाहेर पडावं. आणि ह्या सरकारवर जो आपला विश्वास आहे तो विश्वास ही अंधश्रद्धा आहे, ही आज सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि म्हणून मी अधिक न बोलता आपल्याला एवढंच सांगेन की कोळीवाड्यामध्ये राहिलेल्या प्रबोधनाच्या सभा पुन्हा सुरू व्हाव्यात. कोळीवाड्यामध्ये सीमांकन हे गाव कमिटीने केलं पाहिजे. मच्छीमार सोसायटीच्या हातात कोळीवाडे देऊन चालणार नाही. कारण मच्छीमार सोसायटी डबघाईला आली तर कोळीवाडासुद्धा विकला जाऊ शकतो. आणि म्हणून गाव कमिटी ही वेगळी असेल, जमीन हक्कांची कमिटी वेगळी असेल. या कोळीवाड्यांच्या प्रश्नांबरोबरच आपल्याला माहीत आहे की आपल्या सगळ्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन बांधवांचा व्यवसाय हा मासेमारी आहे. आणि मासेमारीच्या विक्रीची ठिकाणं जी मासळी मार्केट होती त्यांनासुद्धा हजारो कोटींची किंमत आलेली आहे. मरोळ सुक्या मच्छीचं मार्केट असेल, क्रॉफर्ट मार्केट असेल किंवा आमच्या उरणचं होलसेल मार्केट असेल, या मार्केटला विरोध करणारे आमदार इथे तयार झालेले आहेत. ते स्वतः शाकाहारी आणि उच्च जातीतून आल्यामुळे ते सांगतात की मच्छीचा आम्हाला वास होतो, मच्छीची घाण होते. आमचं म्हणणं आहे मग तुम्ही मुंबईत राहूच नका. कारण मुंबई ही समुद्रकिनारी आहे, इथे मासे विकले जाणार. आणि तुम्हाला जर माशांचा वास येत असेल, जे आपलं कुठलं शहर असेल, पुणे, नागपूर, भंडारा, कुठे जायचं असेल तिकडे जा. पण तुमच्यासाठी इथल्या मासेमारी करणारे आगरी, कोळी, भंडारी आपले व्यवसाय बदलणार नाही. मध्ये एक भोयटे म्हणून आमचे पत्रकार मित्र आहेत आणि त्यांनी जुहू मोरा कोळीवाड्याचा व्हिडिओ दाखवला की तिथे अमिताभचा बंगला आहे आणि अमिताभसारखे अनेक कलाकार मुंबईमध्ये समुद्रकिनारी सकाळी चालायला जातात. आणि चालत जात असताना मच्छीमार बांधवांनी मारलेली मच्छी, सुकवलेली मच्छी पाहिल्यानंतर ते पोलिसांकडे तक्रार करतात की ह्यांना इथून हाकलून द्या. मी अमिताभसारख्या महानायकाला सांगेन, आपलं महानायकत्व घडवलं ते मुंबईने घडवलेलं आहे. आणि जसं सन्माननीय उद्धव ठाकरे असतील, हे सुद्धा आज महाराष्ट्राचे महानायक आहेत आणि आपण सुद्धा आहात. पण आपलं महानायकत्व इथल्या सागरपुत्रांच्या विरोधात जात असेल तर तुमचं महानायकत्व छोटं कसं करायचं हे मुंबईला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून आज मला एकच सांगायचं आहे की ओबीसी आरक्षणासाठी लढत असताना सगळ्या ओबीसी नेत्यांना पण सांगेन की आरक्षण हा विषय शिक्षणानंतरच समजतो. म्हणजे 10वी पास होऊन जेव्हा विद्यार्थी जातो नोकरीला त्यानंतर त्याला कळतं.
परंतु अशिक्षित माणसाला कोळीवाड्यातली घरं तोडली जातात हे सहज समजतं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राज्यकर्त्यांनी ओबीसी आरक्षण जसं संपवायला काढले तसंच गावं आणि घरं सुद्धा संपवायला काढलेली आहेत. घरांच्या गावठाणांच्या हक्कांसाठी मच्छीमार मार्केट, मच्छीमार व्यवसाय यासाठी लढणं म्हणजेच ओबीसी आरक्षणाचाच लढा आहे, हा वेगळा लढा नाही. आणि शिकलेले जे लोक आहेत कोळी, आगरी, भंडारी, ईस्ट इंडियन समाजातले, त्यांनी हे लक्षात घ्यावं की आपल्या ताटामध्ये येणारा भात आणि मासा हा जिथून येतोय, ती शेती, भात शेती सुद्धा कोकणातली संपवलेली आहे. पूर्ण कोकण विकायला काढले या लोकांनी आणि समुद्र सुद्धा विकायला काढलेला. अशा परिस्थितीमध्ये हिंदुत्व अशा गोष्टी आता सोडून द्या. सगळ्या अंधश्रद्धा, जशी आपली देवावर श्रद्धा होती की या कोरोनामध्ये देव येऊन आपल्याला वाचवतील, ती अंधश्रद्धा सुद्धा सत्य स्वरूपात आपल्याला कळलेली. असं देव वगैरे कोणी काय नसतं आणि ते कोणी वाचवायला येत नसतं. तसंच हिंदुत्ववादी राज्यकर्ते आहेत, त्यांचा सुद्धा फुगा फुटलेला आहे आणि त्यांना आता खायला काय उरलेलं नाही म्हणून त्यांनी कोळीवाड्यांमध्ये घुसखोरी केलेली आहे. तर आपल्याला मला हे सांगायचं आहे खास करून तरुणांना की ज्यांना सर्वे येतात, मोबाईलवर सर्वे कसे करायचे आपल्याला माहीत आहे, त्यांनी कोळीवाडे मोजले पाहिजेत. कोळीवाड्यातल्या मोकळ्या जागा, रस्ते, मासे सुकवायच्या जागा, मार्केटच्या जागा याचे नकाशे करून त्याचे प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख या विभागांना दिले पाहिजेत आणि त्यांच्याकडून याचे पंचनामे करून घेतले पाहिजेत. न्यायालयात लढण्यासाठी ॲडव्होकेट पेमेंटांसारखे ईस्ट इंडियन बांधव आहेत, गुणरत्न सदावर्तेंसारखे आमचे बौद्ध बांधव आहेत. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मदत केली, ज्यांना आपण बौद्ध म्हणतो, ह्या सगळ्या इतर धर्मीय लोकांनी मदत केली. पण हिंदू म्हणून ज्यांना आम्ही म्हणतो ते कोणीही कोळीवाडे वाचवायला येत नाहीत. कुठलाही महाराज यायला तयार नाही की तो म्हणत नाही की ह्या हिंदू बांधवांची घरं वाचली पाहिजेत. कुणी मंदिरात प्रार्थना करत नाही की नवस बोलत नाही कोळ्यांच्या बाजूने की यांची गावठाणं कोळीवाडे तोडू नका. आणि म्हणून हे जे अत्याचार आहे त्या अत्याचारांचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या अंधश्रद्धा सोडून आपली गावं मोजून ही गावं वाचवण्यासाठी आपल्याला आपले पैसे पण खर्च करावे लागतील. आपली अशी अपेक्षा असेल की सरकार करून देईल तर सरकार देणार नाही आणि लवकरच येत्या 5 वर्ष पण कमी लागतील. यामध्ये इथल्या मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांचं अस्तित्व संपणार आहे जर आम्ही असंच वागलो तर. आणि हे सांगत असताना मी हे पण सांगेन की जपान असेल, इंग्लंड असेल, चीन असेल, यांनी मूळ गावठाणं तिथे टॉवर बांधलेले नाहीत, ती गावठाणं तशीच जपलेली आहे. एवढ्या आधुनिक झालेल्या देशांनी सुद्धा आपली गावठाणं जपली असतील तर मुंबई महापालिकेला कोळीवाड्यांची लाज का वाटते? माननीय आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन मंत्री आहेत. कोळीवाडा ही पर्यटन केंद्र आहेत, त्यांच्याकडे चांगले कोळी डान्स आहेत, चांगले खाद्यपदार्थ आहेत. असे खाद्यपदार्थ आहेत की मुंबईतल्या कुठल्याही हॉटेलमध्ये, पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणार नाहीत. असे मसाले आहेत, असे खाद्यपदार्थ आहेत. देशाच्या पर्यटन उद्योगासाठी कोळीवाड्यांचा सगळ्यात चांगला उपयोग होऊ शकतो. कोळी बांधवांचं आदरातिथ्य सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे अध्यक्षसुद्धा त्यांच्या गीतावर नाचलेले आहेत, त्यांच्या ठेकावर नाचलेले आहेत. असे सांस्कृतिक अर्थाने कोळीवाडे तोडायची जर आपल्याला इच्छा असेल तर निश्चितपणे ही लोकशाही असेल, इथे न्यायव्यवस्था असेल, तरीसुद्धा जर आमच्या ओबीसींचा आक्रोश, कोळी बांधवांचा आक्रोश आपल्याला कळत नसेल तर जगाच्या मीडियामध्ये आपल्याला जावं लागेल. मी शिकलेल्या कोळी, आगरी, भंडारी, ईस्ट इंडियन तरुण बांधवांना सांगेन, जसं मी आज मराठीमध्ये फेसबुक लाईव्ह करतोय, उद्यापासून आपण इंग्रजीमध्ये करावं. आणि सायन कोळीवाडा असेल, जुहू तारा कोळीवाडा असेल, चंद्रकांत मेहर यांचा, हे तोडायला काढलेले आहेत. तिथे आपण गेलं पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे. आपल्याला आमंत्रणाची गरज नाही. आणि म्हणून ओबीसी आरक्षणात काम करणाऱ्या सगळ्या माझ्या नेत्यांना मी विनंती करतो की मुंबईतल्या, कोकणातल्या आगरी, कोळी, कराडी लोकांचा हा जो, भंडारी लोकांचा, ईस्ट इंडियन लोकांचा हा जो जमिनींचा संघर्ष आहे, या संघर्षावर आपल्याला लक्षात येईल की उच्चवर्णीय लोक आरक्षण का मागतात. कारण त्यांना अधिकारी व्हायचं आहे, जिल्हाधिकारी व्हायचं आहे, तहसीलदार व्हायचं आहे. आणि लुटायचं काय तर मुंबईतल्या अत्यंत महागडी 200 गावठाणं आहेत आगरी कोळ्यांची, ते लुटून तिथे 5-5, 10-10 कोटीचे फ्लॅट बनवून ते विकायचे आहेत. लोढानी तर पूर्ण ठाणे जिल्ह्याला लुटलेला आहे, रायगड जिल्ह्याला सिडकोने लुटलेला आहे. आणि सिडकोमध्ये बसलेले अधिकारी, सिडकोमधले राज्यकर्ते हे ब्राह्मण मराठाच राज्यकर्ते आहेत. आणि म्हणून या सगळ्यांचा मी निषेध करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला संदेश होता की स्वातंत्र्यानंतर संविधानानुसार मागासवर्गीयांचे अधिकार राखले जातील, संवर्धित केले जातील, अशा प्रकारचं संविधान त्यांनी आपल्या देशाला दिलं.
परंतु मनुस्मृतीची जुनी खोड काय जायला तयार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी समजावून शेवटी धर्मांतर केलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला, जेणेकरून जगातल्या बौद्ध राष्ट्रांची मदत इथल्या मागासवर्गीयांना मिळेल. आज 400 वर्षापूर्वी आमच्या आगरी, कोळी, कराडी बांधवांनी, आदिवासी बांधवांनी ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले, त्याची आठवण येते. आणि म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे, RSSचे मोहन भागवत असतील, देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण हिंदू म्हणून किती बोंबललात आणि ओबीसीना, SC STना त्यांच्या जमिनींचे मालकी अधिकार, पाण्याचे अधिकार, शिक्षणाचे अधिकार, आरक्षणाचे अधिकार दिले नाहीत तर पुढे या देशामध्ये हिंदू म्हणायला कोणीही शिल्लक राहणार नाही. हे काळाचे संकेत आहेत. आणि म्हणून आत्ता आपण या हवेतून बाहेर येऊन जास्तीत जास्त वास्तववादी होऊन आपली गावठाणं, आपले धंदे, आपले रोजगार, या कोरोनामध्ये सगळ्या नोकऱ्या, सगळे व्यवसाय संपलेले आहेत, व्यवहार कसे सुरू करावेत असा सांगणारा एकही अर्थशास्त्रज्ञ आपल्या देशात नाही. परंतु कोळीवाडे गावठाणं, आगरी लोकांची गावठाणं ही आता ॲक्टिव्ह व्हायला लागलेली आहेत, मच्छी मार्केट भरायला लागले आहेत, मोठ्या प्रमाणात मच्छी येते, एक चांगलं अन्न आपल्याला मिळतंय आणि त्या मूळच्या मुंबई भूमिपुत्रांना मार्केटच नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग इथल्या सरकारने केलेलं आहे. आता याचा निषेध म्हणून आपण आपली मार्केट असतील, आपले व्यापारी जागा असतील, आपली गावठाणं असतील, हे मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने या देशाच्या राष्ट्रीयत्वाचं आंदोलन ज्या महामानवांनी दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आपण या आंदोलनात उद्यापासून उडी घ्यावी अशी माझी विनंती आहे. माझा नंबर फेसबुकला आहे, आपण मला त्याची संपर्क करू शकता. आणि खास करून तरुणांना मी सांगेन की म्हातारी माणसं आमचे दबलेली आहेत, अंधश्रद्धात दबलेली आहेत, ती अशा प्रकारचं सरकारविरोधी कुठला लढा उभारण्यास तयार नाहीत. मी सांगितलेलं आहे आज काही मुंबईतल्या बांधवांना की वरळी सी लिंकमध्ये मच्छीमार बांधव पूर्ण उद्ध्वस्त झाला. काही आमच्या विकले गेलेल्या लोकांनी वरळी सी लिंकला आमची हरकत नाही अशा प्रकारची पत्र दिलेली आहेत, पैसे खाल्लेले आहेत. आणि हा सी लिंक बंद करण्याचा निर्णय आम्ही 1 महिन्याभरात घेणार आहोत आणि सांगणार आहोत, जोपर्यंत तिथल्या मच्छीमारांना पुनर्वसन पॅकेज मिळत नाही, विमानतळातल्या मच्छीमारांना पुनर्वसन पॅकेज मिळत नाही, शिवडी नावाशेवा लिंकमधल्या मच्छीमारांना पुनर्वसन पॅकेज मिळत नाही, जर हे मिळत नसेल, सरकार आमच्याशी बोलणी करत नसेल, तर मुंबईतले सगळे रस्ते बंद करण्याचा निर्णय पुढल्या 1 महिन्याभरात आम्ही घेणार आहोत. म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे यांना माझी विनंती आहे की झालं हे खूप अति झालेलं आहे, हे इथेच थांबवा, अन्यथा मुंबईतले सगळे कोळीवाडे रस्त्यावर उतरतील आणि इथले रस्ते, इथली वाहतूक बंद करतील. एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.